सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है ये सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए। दूरगामी विकासाचे विजन, जनकल्याणाचे मिशन, विकास कन्या आमदार सरोज बाबूलाल आहिरे यांची प्रेरणादायी कहाणी। गाव, शिव, वावर, काळशिवार, असंख्य मायबाप पोशिंद्यांचा हात बळकट करण्यासाठी धडपडणाऱ्या, अन्यायाविरोधात कडाडणाऱ्या, जनसामान्यांसाठी हळहळणाऱ्या, सुजाण जनतेच्या मनामनातील ताईत असणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्व आमदार सरोज बाबूलाल आहिरे आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। समाजहिताचे बाळकडू वडील स्वर्गीय आमदार बाबूलाल आहिरे यांच्याकडूनच मिळाले। स्वर्गीय बाबूलाल आहिरे यांना देखील समाजकार्याची आवड होती। जनहितासाठी सतत पेटून उठणारा हा माणूस असल्याचे जनमनाच्या ध्यानात आल्याने त्यावेळी मनामनाने विधानसभा लढवण्याची त्यांना विनंती केली। जनहिताचा ध्यास आणि जनकल्याणाची आस असल्याने मायबाप जनतेने भला माणूस म्हणून जनतेनेच लोकवर्गणी आणि घराची न्याहारी घेऊन त्यांना दोनदा आमदार केले। सतत जनतेचा विकास आणि विकासाचे विजन असणाऱ्या स्वर्गीय बाबूलाल आहिरे यांच्या निधनानंतर मात्र कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले। आमदारकी उपभोगली असली तरी केवळ विकास चळवळ आणि जनहितालाच प्राधान्य असल्याने छदामपदरी न ठेवल्याने सरोजताईंच्या आई आणि 7 भावंडांचा सांभाळ करताना तुटपुंजा मानधनावरती किती दिवस चरितार्थ चालवायचा असा प्रश्न निर्माण झाला। या दरम्यान वडिलांनी केलेली जनहिताची कामे, जनकल्याणासाठीची दररोजची धडपड आणि घरातील आर्थिक परिस्थितीची झळ सोसत सरोजताई सदैव वडिलांप्रमाणेच अडलेल्या नडलेल्यांना मदतीसाठी धावून जात होत्या। एका हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट, LIC सल्लागार, त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात नगरसेविका ते थेट आमदारपर्यंतचा त्यांचा प्रवास भल्या भल्या राजकारण्यांना थक्क करणारा ठरतोय। वडील बाबूलाल आहिरे यांनी वारसात दिलेल्या जनकल्याणाच्या बाळकडूमुळे बाबूलाल आहिरे यांच्या मित्रपरिवाराने त्यांना सन 2017च्या महापालिका निवडणुकीत निवडणूक लढवण्याची गळ घातली। नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 येथून निवडणूक लढवण्यासाठी कुटुंबानेही पाठिंबा दर्शवला। यामुळे सरोजताईंनी त्या काळात देवळाली गाव, विहितगाव, वडनेर, पिंपळगाव आदी ठिकाणी भेटीगाठी घेऊन जनमनातला कल जाणून घेत भाजपकडून निवडणूक लढवली। यावेळी त्यांनी नाशिक महानगरपालिकेच्या माजी महापौर बडेप्रस्थ असणाऱ्या उमेदवारास पराभूत करून त्या नगरसेविका म्हणून महापालिकेत गेल्या। या दरम्यान त्यांनी त्यांच्या प्रभागात विविध विकास कामे देखील केली। सरोजताईंनी नाशिक महानगरपालिकेत महिला बाल कल्याण सभापती पद देखील भूषवले होते। नगरसेवक असताना विहित गावातील शेतकऱ्यांच्या 7 वाऱ्यावरील देवस्थानच्या नोंदी कमी करण्यासाठी त्यांनी काळ्या मातीत राबणाऱ्या हातांना आधार देण्यासाठी थेट मंत्रालय गाठून तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला। या दरम्यान बलदगव्हाण, मनोली या ग्रामस्थांनी देखील ताईंशी संपर्क साधला। तिघा गावातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन देवस्थानच्या नोंदी कमी करण्यासाठी ताईंनी प्रयत्न सुरू केले। यासोबतच पंचक्रोशीतील जनतेच्या सुखादुःखात विविध सामाजिक कार्यक्रमात त्या हजेरी लावत असतानाच शिंदे, पळसे, नाणेगाव या परिसरात सन 2013 पासून बंद असलेला साखर कारखाना पाहून ताईंचे मन व्याकुळ होत होते। ताईंचे काम पाहून शेतकऱ्यांनीच साखर कारखाना सुरू करण्यासाठी त्यांना साथ घातली होती। या दरम्यान धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी कामांमध्ये त्यांचे योगदान दिसू लागल्याने जनतेनेच त्यांना विधानसभा निवडणूक लढवण्याची गळ घातली। प्रभागात विकास कामांचा झंझावात सुरू केल्याने साहजिकच परिसरालाही सरोजताई आमदार हव्या असे वाटू लागले। त्यामुळे त्यांनी सन 2019ची विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। सोबत वडिलांचे आशीर्वाद आणि कुटुंबियांचा पाठिंबा होताच। मात्र भाजप आणि शिवसेना युती देवळाली विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने पंचक्रोशीतील दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, अजितदादा पवार, छगनरावजी भुजबळ साहेब यांच्याकडे शिफारस करत ताईंना उमेदवारी देण्यासाठीचा आग्रह धरला होता। ताईंची कर्तबगारी, कर्तृत्व, जनहिताचा विचार पाहून साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ताईंना उमेदवारी मिळाली आणि 2-5 हजारांनी नव्हे तर तब्बल 41,000 मताधिक्याने ताई जनमनातल्या आमदार झाल्या। मी सरोज बाबूलाल आहिरे विधानसभेची सदस्य म्हणून निवडून आली आहे। तब्बल 30 वर्षांचा इतिहास पालटला। ताई जायंट किलर ठरल्या।
निवडून आल्यानंतर अतिवृष्टीच्या संकटात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पंचनामे करून भरपाई मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करणाऱ्या त्या पहिल्या आमदार ठरल्या. पहिल्याच अधिवेशनात मतदारसंघातील तिन्ही जटिल प्रश्न मांडून त्यांनी राज्याच्या नेतृत्वाचं लक्ष वेधले आणि आपल्या कामाची चुणूक देखील दाखवून दिली. ताईंनी देवस्थानच्या तिघा गावातील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील नोंदी कमी करणे, नासकाची बंद असणारी चाके गतिमान करणे आणि एकलहरे प्रकल्पात 660 मेगावॅटचा नवा प्रकल्प सुरू करण्याची खूणगाठ मनाशी बांधली होती. परंतु त्यानंतर दुर्दैवानं संपूर्ण जगावर कोरोनासारख्या महामारीचं संकट आलं आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्रासह भारत देश देखील होरपळून निघाला. विकासाची घोडदौड सुरू होणार तोच कोरोनाने घात केला आणि काहीशी विकास कामांना खिळे बसली. या काळात ताई काहीशा हतबल झाल्या खऱ्या, मात्र रक्तातच लढण्याची उर्मी आणि इतरांसाठी जगण्याची कळकळ असल्याने कोरोना कालावधीत जेव्हा जनतेला आवश्यकता होती तेव्हा सर्व मतदारसंघ हे आपले कुटुंब समजून प्रत्येक गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा घरपोच पुरवठा केला. यासोबतच मतदारसंघातील रुग्णांना रुग्णालयात बेड मिळवून देणे, ऑक्सिजनची व्यवस्था करून देणे, कोरोनासारख्या आजारावर उपायकारक ठरणारे रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी ताईंनी आतोनात प्रयत्न केले. आपल्या आमदार निधीतून 5-50 नव्हे तर तब्बल 1 कोटी रुपये इतका निधी देखील शासनाकडे वर्ग केला. खरं तर जनतेसाठी धावून जात असताना त्यांच्यासह संपूर्ण कुटुंब देखील कोरोनाबाधित झाले होते. परंतु मतदारसंघातील मायबाप जनतेचे आशीर्वाद कोरोनाने हादरलेल्या जनतेला धीर देण्यासाठी पुन्हा मैदानात उतरल्या. प्रत्यक्ष कोविड कक्षात जाऊन रुग्णांना धीर देणे असो की प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यासाठी ताई विशेष प्रयत्न करू लागल्या. कोरोनानंतर जनजीवन सुरळीत होत असताना ताईंनी पुन्हा एकदा आपल्या मनाशी खूणगाठ बांधलेल्या ध्येयाची पूर्तता करण्यासाठी कंबर कसली आणि सुरू झाला विकास कामांच्या प्रवासाचा झंझावात. मतदारसंघातील वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळोवेळी पवार साहेब, अजितदादा पवार, तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री भुजबळ साहेब यांच्याकडे बैठका घेऊन पाठपुरावा सुरू केला. नासकाची जुनी निविदा रद्द करून नवीन फेर निविदा काढून सन 2013 पासून बंद असलेला साखर कारखाना पुन्हा सुरू करून घेतला. मार्च 2022च्या अधिवेशनात पुन्हा बालाजी देवस्थान याविषयी लक्षवेधी भूमिका मांडली. अध्यक्ष महोदय, माझ्या देवळाली मतदारसंघातील विहित गाव, बेलत गव्हाण व मनोली या तिन्ही गावांच्या आणि संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांनी पुढील 1 महिन्यात देवस्थान संदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊ असे उत्तर दिले. त्यामध्ये सुद्धा मी या 1 महिन्यामध्ये ते सुद्धा निर्णय देईल. आणि ताईंच्या प्रयत्नांना अखेर यश आले. वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला देवस्थानचा प्रश्न मार्गी लागला आणि सुमारे 3,500 शेतकऱ्यांचा 7-12 उतार्यावरील असलेल्या देवस्थानच्या नोंदी कमी करण्यात आल्या. कोरोनासारखा कठीण काळ असताना देखील त्यांना मिळालेल्या 2.5 ते पावणे 3 वर्षाच्या कालावधीत तब्बल 400 कोटी रुपयांचा निधी मतदारसंघाच्या विकासासाठी मंजूर करून घेण्यात आला. देवळाली कटक मंडळात राज्याच्या इतिहासात प्रथमच शासनाकडून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात आला. कॅन्टोन्मेंट बोर्डात राहणाऱ्या रहिवाशांना पूर्णपणे दुर्लक्षित केलं जायचं. केंद्रही पाहायचं नाही, राज्यही पाहायचं नाही. महाराष्ट्रामध्ये 7 कॅन्टोन्मेंट बोर्ड्स आहेत, पण अजून कुठल्या कॅन्टोन्मेंट बोर्डात असा कार्यक्रम झालेला मी कधी ऐकलेला नाही. हे पहिला कार्यक्रम सरोजताई तुमच्यामुळे इथं होतोय. आनंदवली चांदशी रस्त्याच्या कामासाठी सुमारे 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर. दरी मातुरी रस्त्याच्या कामासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर. दहेगाव, जातेगाव, तळेगाव या मुख्य रस्त्याच्या कामासाठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर. लॅमरोडच्या रस्त्याच्या कामासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर. ओझरखेड येथे ब्रिटिशकालीन पुलाच्या नूतनीकरणासाठी 8.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात आला. पेशवेकालीन गणपती मंदिर ओढा येथील परिसरात सुशोभीकरण तसंच तीर्थक्षेत्र विकासाच्या दृष्टीने सुमारे 4.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात आला. पिंपळत खोलोपाचे येथे संत साहित्य भवनासाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर. शिंदे भगूर नगर परिषद येथे प्रत्येकी 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले. गिरणारे येथे ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने येथील महिलांना सोनोग्राफीची सोय उपलब्ध झाली आहे. देवरगाव भोकरपाडा येथील शासकीय आदिवासी संकुलन नवीन शालेय बांधकामासाठी 8.9 कोटी रुपयांचा निधी मंजूर आणि मुलींचे वसतिगृह इमारत बांधकाम करण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
तर सय्यद पिंपरी येथील क्रीडा संकुलासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर. जलजीवन मिशन अंतर्गत आतापर्यंत 60 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. सारोळ तसंच ओझरखेड परिसरात स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न प्रलंबित होता. सदरचा प्रश्न मार्गी लावून आता स्मशानभूमीचं काम पूर्ण करण्यात आलंय. गेल्या 40 ते 50 वर्षापासून विजेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या दुर्लक्षित असलेल्या भोकरपाडा येथील आदिवासी पाड्यावर प्रथमच ताईंनी वीज पोहोचवली. विल्होळी गोळाने येथील शेतकऱ्यांच्या जमिनी पाटचारींसाठी भूसंपादित करण्यात आल्या होत्या. मात्र पाटचाऱ्यांचे काम न झाल्याने सदरच्या जमिनी पुन्हा शेतकऱ्यांना मिळवून देण्यात आल्या. यासारखी एक ना अनेक विकास कामे करून ताईंनी मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न केला. अवघ्या 2.5 वर्षाच्या कालावधीत मतदारसंघात कोट्यावधींची विकास कामे मंजूर करण्यात आली असून यातील काही कामे पूर्ण झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत, तर काही कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. याच कामाची पावती म्हणून महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी भर सभेत ताईंना विकास कन्या या नावाने देखील ओळख दिली. त्याबद्दल काहीतरी जाहीर केलं कशाचं जाहीर केलं, तिला विकास कन्या म्हणा, ती विकासाला वाहून घेतलेली आमची मुलगी आहे. अशा पद्धतीचं तिचं त्या ठिकाणी काम चाललंय. उर्वरित 2.5 वर्षाच्या कालावधीत विकासाच्या दृष्टीने मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी ताई प्रयत्नशील आहेत. विकासाचा अजेंडा आणि जनकल्याणासाठी झेंडा घेऊन निघालेल्या ताईच आपल्या आमदार राहाव्यात असे सतत येथील मतदाराला वाटते, येथील प्रत्येक जनमनाला वाटते. उर्वरित 2.5 वर्षाच्या कालावधीत मतदारसंघाचा कायापालट करून विकासात्मक राजकारण करण्याचा ताईंचा मानस आहे. त्यांच्या या कार्याला थोरांचे आशीर्वाद, कुटुंबियांची साथ आणि जनमनाच्या शुभेच्छा कायम आहेतच. विकासाची गंगोत्री आणून जनहितासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या विकास कन्येच्या कार्याला मनपूर्वक सलाम.